Welcome to everyone on Rathod MPSC Academy ऑनलाईन प्लॅटफॉर्म यूट्यूब चॅनल. तर आपण डेली करंट अफेअरची सिरीज चालू केलेली आहे. तर आज आपण पाहूयात 31 डिसेंबर 2024च्या चालू घडामोडी. निविका वेब पोर्टल. निविका वेब पोर्टल हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कालिकत यांनी तयार केले. हे प्रगत डेटा व्यवस्थापनासाठी निविका हे वेब पोर्टल आहे. तर डेटा व्यवस्थापन म्हणजे डेटा मॅनेजमेंट. डेटाचे दोन प्रकार असतात, एक बिग डेटा आणि एक स्मॉल डेटा. बिग डेटा म्हणजे जो लार्जर प्रमाणामध्ये डेली उत्पन्न होत आहे, त्याच्या मॅनेजमेंटसाठी आता कोणतं पोर्टल आणलंय, तर निविका वेब पोर्टल. निविका हे प्लॅटफॉर्म डेटा संकलन, स्टोरेज, विश्लेषण सुलभ करते व कार्यक्षमता वाढवते. म्हणजे डेटाला स्टोअर करतील, डेटाचं ॲनालिसिस करतील आणि डेटापासून मग परफॉर्मन्स वाढवतील दुसऱ्या गोष्टीचा. या सगळ्या गोष्टी या निविका प्लॅटफॉर्म वेब पोर्टलद्वारे होतील. निविकामध्ये रिअल टाइम डाटा प्रोसेसिंग, सानुकूल करता येण्याजोगे डॅशबोर्ड, विद्यमान सिस्टमसह अखंड एकीकरण, डिजिटल डेटा हाताळणी आणि व्यवस्थापनामध्ये एक नवीन बेंचमार्क तयार करणे. म्हणजे डाटा एका जागी स्टोअर केला जाईल, त्या डाटाला ॲनालिसिस केलं जाईल आणि त्याच्यानंतर न्यू रिसर्च त्याच्यावर काढला जाईल आणि तो रिसर्च वापरात आणला जाईल. हे सर्व डेटाचं व्यवस्थापन करण्यासाठी निविका वेब पोर्टल तयार करण्यात आले. निविका वेब पोर्टल विषयी एकच प्रश्न येऊ शकतो, की हे कोणी तयार केलंय? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कलिकत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पहा, डिग्री देताना कोण देते? तर राष्ट्रपती डिग्री देतात त्यांच्या विद्यार्थ्यांना. देन ओसामू सुझुकी यांचे काय झालेले आहे? निधन. कितव्या वर्षी? तर 94व्या वर्षी. जॅपनीज कंपनी मारुती सुझुकी, जी की आपण डेली कार पाहतो बघा, डिझायर वगैरे, स्विफ्ट, या सगळ्या कारचे जनक कोण होते? तर मारुती सुझुकीचे ओनर ओसुमू सुझुकी. भारत सरकारची पहिले एक कंपनी होती मारुती, तिच्यासोबत संयुक्त रीतीने दुसरी एक कंपनी जोडली, तिचं नाव होतं सुझुकी. मग हे दोघं एकत्र मिळून कार बनवू लागले. नंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये मारुती सुझुकीचे सगळे शेअर्स हे सुझुकी यांना विकण्यात आले. देन पहा, 1981 तत्कालीन भारत सरकारसोबत संयुक्त उपक्रम करून मारुती सुझुकी कंपनीची भारतात त्यांनी स्थापना केली. हरियाणा आणि गुजरातमध्ये सुझुकीचे काय आहेत? प्लांट आहेत. तर कोणत्या दोन राज्यामध्ये सुझुकीचे प्लांट आहेत? हरियाणा व गुजरात. त्यांना लिम्फोमा हा आजार होता. लिम्फोमा पहा, लिम्फ बॉडीमधून, ब्लडमधून जेव्हा आपण आरबीसी मायनस करून टाकतो, तेव्हा लिम्फ तयार होते. लिम्फ हे कलरलेस येलोइश फ्लुइड आहे. याचा त्यांना काय झालेला आहे? कॅन्सर झालेला आहे. 2007 साली त्यांना पद्मभूषण भारत सरकारद्वारे देण्यात आला होता. नेक्स्ट आहे सतीश प्रधान यांचे निधन. ते शिवसेनेचे माजी खासदार होते. वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. ठाण्याचे वास्तुविशारद, आर्किटेक्चर म्हणून त्यांना ओळख होती. कुठले? तर ठाण्याचे. त्यांनी ठाण्यात ज्ञानसाधना महाविद्यालय सुरू केले. 1974 ते 81 मध्ये ठाणे महापालिकेचे ते प्रथम नगराध्यक्ष. महापालिकेचे नगराध्यक्ष व महापालिकेचे पहिले महापौर सुद्धा कोण ठरले? 1986-87 मध्ये सतीश प्रधान. कसोटीमध्ये सर्वात वेगवान 200 बळी घेणारा भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला. तर पहा, 44 कसोटी सामन्यामध्ये त्याने 200 बळी घेतले. तर किती बॉलमध्ये 200 बळी घेतले? तर 8484. 84-84 असं लक्षात ठेवलं तरी जमल. 84-84 बॉलमध्ये त्याने 200 बळी घेतले. 200 पेक्षा कमी गोलंदाज पहा, 20 पेक्षा कमी गोलंदाजीच्या सरासरीने 200हून अधिक बळी घेणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. पहा, अवरेज 20 रन्स, जगातील एकमेव खेळाडू. तर पहा, म्हणजे कमी रन देऊन जास्तीत जास्त विकेट घेण्याचा, 200 विकेट घेण्याचा पराक्रम कोण केलाय? जसप्रीत बुमराह. सर्वात कमी बॉलमध्ये 200 विकेट घेणारा खेळाडू कोण होता? तर पाकिस्तानचा वकार युनिस. त्याने 7725 बॉलमध्ये 200 विकेट घेतले. तर याने कमी रन देऊन 200 विकेट घेतले. देन 18वा सूर्यकिरण युद्ध अभ्यास 2024.
कितव्या नंबरचा होता हा भारत आणि नेपाळ या 2 देशादरम्यान सूर्यकिरण अभ्यास होतो. हे सूर्यकिरण युद्ध अभ्यास यावर्षी झाला. कितव्या क्रमांकाचा होता तर 18व्या क्रमांकाचा होता. कोणत्या 2 देशादरम्यान पार पडतो? भारत, नेपाळ. आपण एक करंट अफेअर्स 2024 संपूर्ण वर्षाची एक सीरीज चालू केलेली आहे. प्लेलिस्ट सेक्शनमध्ये YouTube चॅनलच्या तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याच्यामध्ये आपण जगातले भारताचे संपूर्ण देशांसोबतचे सैन्य अभ्यास एका चार्ट फॉर्ममध्ये कव्हर केलेले आहेत. ते तुम्ही अवश्य पहा, देन पहा. लष्करी युद्ध सराव आहे. ठिकाण यावर्षी सूर्यकिरण अभ्यास कुठे झाला तर सालझंडी, नेपाळ येथे. भारतातर्फे 334 जणांची गोरखा रेजिमेंट सहभाग घेत आहे. कोणत्या रेजिमेंटने या सूर्यकिरण अभ्यासामध्ये सहभाग घेतला तर गोरखा रेजिमेंट. किती जवान होते त्यांचे? 334. किती तारखेदरम्यान पार पडेल तर 31 डिसेंबर ते 13 जानेवारी 2025. 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025. मागच्या वर्षीची ही 17वी आवृत्ती होती. ती पिथोरागड उत्तराखंड येथे पार पडली. 18वी कुठं पडली तर सालझंडी, नेपाळ येथे. Like, share, subscribe our YouTube channel. Then join our Telegram channel @RAMPSC. Thank you.